नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मंजिरी आणि मयंकच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली होती. मंजिरी त्यांच्या बेडरूममधला फोटो बघताना काहीतरी आठवून स्वतःचीच हसते आणि 2 वर्षापूर्वीचं आठवत असते. अगं मंजिरी, उठ ग, बघ किती वाजलेत. इतक्यात पाहुणे मंडळी येतीलच आणि इथे खूप तयारी बाकी आहे. उठ बघू आता. मंजिरीची आई तिला कधीपासूनची उठवत असते. झोपू दे ना ग आई, एकच सुट्टीचा दिवस मिळतो मला. थोडा वेळ झोपू दे ना प्लीज, असं म्हणून मॅडम पुन्हा झोपेच्या अधीन होतात. इकडे आईची कुरबूर सुरू होते. कसं होणार हिचं लग्नानंतर? आशाने घर आणि ऑफिस कसं सांभाळणार ही देव जाणे. बाबा मंजिरीची बाजू घेत बोलतात. करेल हो ती सगळं नीट, तू उगाच काळजी करू नकोस. शेवटी माझी लाडकी लेक आहे ती, शिवाय समजूतदार सुद्धा आहे. मंजिरीची झोप आईच्या आवाजाने अगोदरच मोड झालेली असते. शेवटी ती उठते आणि आवरू लागते. दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार, स्वतःच्या मेहनतीने यश मिळवून आता एक उच्च नामांकित कंपनीमध्ये जॉब करणारी मुलगी. आईबाबांची लाडकी. तिला एक छोटा भाऊ होता, पण आईबाबांचा हिच्यावरच जास्त जीव. शेवटी प्रत्येक लाडकी लेक एक दिवस दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होणार असते. मंजिरीच्या घरी सुद्धा तिची लगबग सुरू असते. आज मंजिरीला बघायला पाहुणे येणार होते. मंजिरी तयार होते तेवढ्यात पाहुणे सुद्धा येतात. मंजिरी पडद्याआडून बाहेरच्या हालचाली बघत असते. मिस्टर अँड मिस देशमुख घरात प्रवेश करतात. मंजिरीचे आई बाबा त्यांचे स्वागत करतात. त्यांच्या मागोमाग एक 5 फूट 6 इंच उंच, जिम लावून बनवलेली बॉडी, मोहक रूप आणि रूपाला साजेल असा फॉर्मल सूट घालून एक मुलगा आत येतो. मिस्टर मयंक देशमुख, एका नामांकित कंपनीचा मालक. याचं स्थळ आलं होतं मंजिरीसाठी. त्याचं रूप पाहून मंजिरी तर त्याला बघतच राहते. सगळ्यांची विचारपूस झाल्यावर मंजिरीचे बाबा मंजिरीला बाहेर बोलावतात. एवढा वेळ पडद्याआडून सगळे पाहणारी मंजिरी बाहेर येते. ती मयंकच्या आईबाबांना नमस्कार करते. चहाचा कार्यक्रम आटोपल्यावर मंजिरीचे आणि बाबा आणि मुलाचे आई बाबा मंजिरीला काही प्रश्न विचारतात. त्यांचा आटोपल्यावर मंजिरीचे बाबा मंजिरी आणि मयंकला तुम्ही दोघे एकट्यात जाऊन बोलू शकता असे सांगतात. यावर मंजिरी आणि मयंक दोघे घराबाहेरच्या बागेत येतात. तिथे त्यांच्यासाठी 2 खुर्च्यांची सोय आधीच केलेली असते. दोघेही 5 मिनिटे काहीच बोलत नाहीत. नंतर मात्र किती वेळ असं बसणार म्हणून मयंक सुरुवात करतो. हाय, मी मयंक. मी बिझनेसमॅन आहे. माझं कॉलेजचं शिक्षण इथूनच झालंय, पण पुढची डिग्री मी USA मधून घेतली आहे आणि परत आपल्या मायदेशी परतून बिझनेस स्टार्ट केला. ओके, माझं नाव मंजिरी. मी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करते. ओके, नाईस. अशाच काहीशा गप्पा झाल्यानंतर ते घरी परत येतात. इकडे मिस्टर देशमुख बोलतात, आम्हाला मुलगी आवडली आहे. आम्हाला सुद्धा तुमचा मुलगा आवडला आहे, मंजिरीच्या बाबांनी सांगितले. तसे मिस देशमुख म्हणाल्या, म्हणजे आता या दोघांचं ठरलं की सुपारी फोडून टाकू? हो हो, मंजिरीचे बाबा म्हणाले. मयंकही आपला होकार कळवतो. त्याला खरं तर मुली बघण्याचा आता कंटाळा आलेला असतो, कारण त्याला लग्नच करायचं नसतं. पण आईच्या हट्टापुढे त्याचं काही चालणार नव्हतं. तो काही जास्त बोलला असता तर मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईन अशी धमकी त्याला आईने दिलेली होती. मंजिरीला तो खूप आवडलेला असतो आणि त्यात त्याच्याकडून आलेल्या होकारामुळे ती खूपच आनंदी होते. दोघांचं लग्न खूप थाटात होतं. मिस देशमुख म्हणजेच मंजिरीच्या सासूबाई खूपच प्रेमळ असतात आणि मंजिरीचा स्वभाव सुद्धा तसाच असल्याने दोघींची फारच गट्टी जमते. लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा आटपून दोघेही नवीन संसाराची सुरुवात करणार असतात. आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र असते. मंजिरी मयंकची वाट बघत असते. मयंक रूममध्ये आल्यावर तिच्या हृदयाचे ठोके अजून जास्त वाढतात. मयंक आतमध्ये येतो आणि मंजिरीजवळ बसतो. मंजिरी त्याच्याकडे बघते. तिला तो थोडा टेन्शनमध्ये दिसतो म्हणून ती त्याला विचारते, काय झालं? कसलं टेन्शन आहे का? मी काही मदत करू शकते का तुझी? मयंक तिच्याकडे एक नजर टाकतो आणि मान खाली घालून बसतो. आता मात्र मंजिरीला त्याच्या अशा वागण्याचं कोडं उलगडत नाही, म्हणून ती पुन्हा त्याला विचारते, बोल ना मयंक, काय झालंय? माझं काही चुकलंय का? मला तुला
काहीतरी सांगायचं आहे, पण तुला ते सहन होईल का याचा विचार मला अस्वस्थ करतोय. मयंक म्हणाला, तसं मंजिरी कासावीस होऊन, जर तू नाही सांगितलंस तर मला खूप त्रास होईल. प्लीज बोल काहीतरी आता. मंजिरी, मला हे लग्न जबरदस्ती करावं लागलंय. आईच्या हट्टापुढे माझं काही चाललं नाही. पण माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मी तिच्याशिवाय कोणावरही प्रेम करू शकत नाही. हे ऐकून मंजिरी स्तब्ध होते. लग्नासाठी पाहिलेली सगळी स्वप्न क्षणात तुटलेली असतात. शिवाय आता लग्न झाल्यामुळे पुढे काय, हे सगळेच प्रश्न डोक्यात सुरू होतात. मयंकच्या हलवण्याने ती भानावर येते. मंजिरी, तू ठीक आहेस ना? मला माफ कर. मला तुझं आयुष्य खराब करायचं नव्हतं ग, पण माझ्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नव्हता. ज्या मुलीवर प्रेम आहे तिच्याशी का नाही लग्न केलंस तू? मंजिरी एकदम शांत आवाजात बोलली. तिच्या अशा रिॲक्ट होण्याने मयंक शॉक झाला, कारण त्याला वाटलं होतं की ती त्याच्यावर खूप रागवेल, खूप ओरडेल, नंतर तिच्या आई बाबांना बोलावून त्यांना ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल सांगेल. पण इथे तर तसं काहीच झालं नव्हतं. तिचं लग्न झालं आहे, मयंक म्हणाला. हा मंजिरीला बसलेला दुसरा धक्का होता. म्हणजे? हो, एका वर्षाआधीच ती मला सोडून दुसऱ्या मुलासोबत निघून गेली आणि मागच्या 6 महिन्यांआधी तिने लग्न केलं. पण तिचं तुझ्यावर प्रेम होतं ना, मग का गेली ती तुला सोडून? मंजिरीने न राहून विचारलं. तिला तक्रार होती की मी तिला वेळ देऊ शकत नाही. मी माझी कंपनी एक्सपांड करण्याच्या प्रयत्नात होतो, ज्यामुळे तिला माझा खूपच कमी वेळ मिळत होता. तिने खूपदा ही खंत बोलून दाखवली आणि मी सुद्धा तिला नेहमी समजवलं की हे सगळं आपल्यासाठीच चाललंय. मी ही धडपड आपल्याच फ्युचरसाठी करतोय. पण ती काहीच समजून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती आणि एक दिवस हे नातं तोडून आणि मला सोडून निघून गेली. ती मला विसरली, पण मी आजही तिला विसरू शकलो नाही. मला माझ्याच वागण्याचा खूप राग येतो कधी कधी, पण मी काहीच करू शकत नाही. तिच्या आठवणींमधून बाहेर येणं खूप अवघड आहे माझ्यासाठी. कदाचित मला ते कधीच जमणार नाही. मंजिरी शांतपणे सगळं ऐकत असते. तिचे डोळे पाणावतात. ती स्वतःशीच विचार करते, कोणी एवढं कसं कोणावर प्रेम करू शकतं? समोरची व्यक्ती सोबत असताना प्रेम करणं सोपं असतं, पण त्या व्यक्तीने इतका त्रास दिलेला असताना प्रेम करणं खरंच खूप अवघड आहे. मंजिरी, मला माफ कर. तुला मी आधीच खूप त्रास दिला आहे, पण मला अजून थोडा वेळ हवा आहे. नंतर मी घरच्यांना समजवून तुला या नात्यातून मुक्त करेन. पण प्लीज थोडे दिवस माझ्यासोबत माझी बायको असल्याचं नाटक करशील का प्लीज? मंजिरी. मयंकच्या या बोलण्यावर मंजिरी स्वतःला सावरून बोलली. मला थोडा वेळ हवा आहे. मयंक, आपण उद्या सकाळी बोलूया का प्लीज? हो चालेल. टेक युअर टाईम. खूप उशीर झालाय आता, झोपूया. तू झोप इथे बेडवर, मी सोफ्यावर झोपतो. एवढं बोलून मयंक त्याची चादर आणि उशी घेऊन सोफ्यावर जातो. मयंक म्हणाला खरं, पण इकडे मात्र मंजिरीला झोपच येत नसते. डोक्यात विचारांचं चक्र सुरू असतं. जे नातं जोडायला आपण सगळी नाती सोडून आलो, त्याच नात्याचं नाटक करायचं सगळ्यांसमोर. मयंकचे शब्द तिला खूप लागतात, पण ती काहीच करू शकत नसते. शेवटी स्वतःशी काहीतरी ठरवून रात्री खूप उशिरा ती झोपते. सकाळी थोडं उशिरा मंजिराला जाग येते. रात्रीच्या विचारांमुळे डोकं जड झालेलं असतं. तेवढ्यात तिचं लक्ष सोफ्यावर झोपलेल्या मयंककडे जातं. तो अजूनही शांत झोपलेला असतो. त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर एक छानशी स्माईल येते आणि ती आवरायला घेते. तयार होऊन बाहेर येते तर बाबा न्यूजपेपर वाचत बसलेले असतात आणि आई किचनमध्ये काम करत असतात. मंजिरी लगेचच किचनमध्ये जाते आणि बोलते, आई, द्या मी बनवते नाश्ता सगळ्यांसाठी. नको ग, झाले पोहे. तू बाहेर बस, मी आले घेऊन 2 मिनिटात. आई, मला उठायला थोडा उशीरच झालाच. मी उद्यापासून लवकर उठून आवरेन सगळं. असू दे ग बाळा, चालायचं तेवढं. मी केलं काय, तू केलं काय, एकच आहे. मंजिरीला सासूच्या शब्दांनी धीर मिळतो. आई, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. हो, मला माहीत आहे तुला काय बोलायचं आहे, पण आधी नाश्ता करून घे, मग बोलू आपण निवांत. ठीक आहे आई, मंजिरी बोलते. तेवढ्यात मयंक येतो. मंजिरी आणि मयंक एकमेकांकडे बघतात. मयंक मंजिरीला बघून मान खाली घालतो. मंजिरी मात्र काहीच बोलत नाही. उठलात तर तुम्ही? आई मयंकला बोलते. हो आई, गुड मॉर्निंग. मयंक बोलतो. गुड मॉर्निंग बेटा. चल नाश्ता कर आता.
आणि आवर, तुला ऑफिसला जायला उशीर होत असेल. मयंकने लग्नासाठी फक्त 4 दिवसांची सुट्टी घेतलेली असते. शिवाय त्याचंच ऑफिस असल्याने तो कधीही जॉईन करू शकत होता. सगळे नाश्ता करतात. मयंक आणि बाबा ऑफिसला निघून जातात. सगळे कामं आवरून मंजिरी आणि आई हॉलमध्ये बसतात. आई मंद आवाजात रेडिओवर छानसं गाणं लावतात. त्यांना गाणी खूपच आवडत असतात. बोल मंजिरी, काय बोलायचं आहे बाळ तुला? आई बोलते. आई, कुठून सुरुवात करू तेच समजत नाहीये. मंजिरी बोलते. एक छोटीशी स्माईल देऊन, मयंकबद्दल बोलायचं आहे ना तुला? आई विचारते. आई, तुम्हाला कसं कळलं? मंजिरी आश्चर्यचकित होऊन विचारते. बाळा, तो मुलगा आहे माझा. त्याला मी चांगलं ओळखते. तू बोल, तुझ्या मनात जे प्रश्न आहेत त्या सगळ्यांची उत्तरं मी तुला दिली पाहिजेत. शिवाय मला सुद्धा तुझ्याशी बोलायचंच होतं या विषयावर. आई बोलते. आई, काल रात्री मला सगळं काही सांगितलं मयंकने. तो त्या मुलीला कधीच नाही विसरू शकत. मग माझा इथे राहून काय उपयोग? मंजिरी बोलते. बाळा, सगळ्यात आधी तर मला माफ कर. मी तुझं लग्न माझ्या मुलाशी लावलं. त्याच्या मनाविरुद्ध, पण काहीही झालं तरी मी तुला एकटं सोडणार नाही, हा माझा शब्द आहे. आता ऐकव तुझ्या नवरोबाबद्दल. आईच्या समजावण्याने मंजिरीला धीर मिळतो. ती शांतपणे सगळं ऐकत असते. मंजिरी, माझा मुलगा बाहेरून शिकून आपल्या मायदेशी परत आला. इथे येऊन त्याने नवीन बिझनेसला सुरुवात केली. त्याने कंपनी टाकल्यावर तिला पुढे घेऊन जायला तो अपार कष्ट घेत होता. अशातच त्याच्या आयुष्यात मनीषा आली. ती त्याच्या जुन्या कॉलेजमध्ये त्याच्यासोबत होती. मयंक फॉरेनवरून परत आल्यावर एका कॉलेज पार्टीमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट झाला होता. हळूहळू दोघांची मैत्री वाढली आणि नंतर मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण हळूहळू मयंकचं काम वाढू लागलं आणि तो जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये राहू लागला. मनीषाला या गोष्टीचा त्रास होऊ लागला. कारण आता मयंक तिला रोज भेटू शकत नव्हता. पण त्याने मिळेल तेवढा वेळ मनीषासोबत घालवायचा पूर्ण प्रयत्न केला. मनीषाने त्याला बऱ्याचदा तक्रार केली. ती नेहमी त्याला म्हणायची, आता तुझं माझ्यावर प्रेमच नाही. मला तू आता भेटत नाहीस. मला वेळ देत नाहीस. यावर मयंक तिला नेहमी समजावायचा, मनू, हे सगळं मी तू आणि आई बाबा यांच्यासाठीच करतोय ना गं. थोडा वेळ ते मला एकदा आपली कंपनी मोठे मोठे प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्ट घेऊ लागली की माझा पूर्ण वेळ तुझाच असेल फक्त. खूपदा समजावून सुद्धा मनीषा थांबली नाही आणि मयंकच्या आयुष्यातून निघून गेली. मयंक 2-3 वेळा तिला घरी घेऊन आला होता. मी भेटले होते तिला, पण ती निघून गेल्यानंतर मला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही. तिच्या जाण्याने माझ्या मयंकची खूप वाईट अवस्था झाली होती गं. 15 दिवस त्याने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं होतं. माझ्याशिवाय तिथे जायला कोणालाही परवानगी नव्हती. अर्थात मी सुद्धा फक्त जेवण घेऊन जात होते. सगळं सांगत असताना आईच्या डोळ्यात पाणी येतं. मंजिरी त्यांना आधार देते. मयंक आमच्यावर दोघांवर खूप प्रेम करतो, म्हणून आमच्यासाठी त्याने स्वतःचं दुःख लपवलं. आमच्यासमोर हसत राहतो, पण आम्ही सुद्धा त्याचे आईवडील आहोत. आम्ही त्याचं दुःख ओळखलं होतं, म्हणून आम्ही त्याच्या लग्नाचा विचार केला. त्याच्या आयुष्यात कोणीतरी दुसरी व्यक्ती आली तर कदाचित तो त्याचा भूतकाळ विसरेल. मंजिरी, तू आम्हाला मुलीसारखीच आहेस. तू जो पण निर्णय घेशील तो आम्हाला मान्य असेल. जर तुला या नात्यात राहायचं नसेल तर मी स्वतः तुला या नात्यातून मुक्त करीन. तुला कोणताही त्रास होऊ देणार नाही. तू विचार कर आणि ठरव. एवढं बोलून आई तिथून निघून जातात. मंजिरी सुद्धा बेडरूममध्ये जाऊन थोडा आराम करायचं ठरवते. संध्याकाळी किचनमध्ये मंजिरी आईला बोलते, आई, मी या नात्याला एक चान्स द्यायचं ठरवलं आहे. मी मयंकला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन. हे ऐकताच आईला खूप आनंद होतो आणि आई मंजिरीला प्रेमाने जवळ घेतात. आई बोलतात, तुला कसलीही मदत लागली तर मला हक्काने सांग. हो आई, मंजिरी बोलते. एव्हाना मयंक आणि बाबा घरी आलेले असतात. जेवण वगैरे आवरून सगळे झोपायला जातात. मयंक रूममध्ये येतो. मंजिरी त्याला आवाज देते आणि बोलते, मयंक, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मयंक मनातच विचार करतो, काय बोलायचं असेल हिला? काय ठरवलं असेल तिने? मंजिरीने परत आवाज दिल्यावर तो भानावर येतो आणि तिच्या समोर येऊन बसतो. मंजिरी त्याला बघून एक छानशी स्माईल देते आणि बोलते, काल तू जे बोललास ते सगळं मला मान्य आहे.
थोड्याच दिवसांनी मी तुझ्या आयुष्यातून निघून जाईल, पण तोपर्यंत आपल्याला एकत्र राहायचंच आहे, तर आपण फ्रेंड्स बनून राहू शकतो ना. मयंकला काही क्षणांसाठी काय चाललंय ते कळतच नाही. आता फ्रेंडशिप करायला पण एवढा विचार करणार आहेस का? मी खरंच तुला पळवून नाही घेऊन जाणार, मंजिरी बोलते. यावर मात्र मयंकला खूप हसू येतं. त्याला असं हसताना पाहून मंजिरीला खूप बरं वाटतं. फ्रेंड्स, मंजिरी विचारते. ओके फ्रेंड्स, मयंक बोलतो. हे बघ, जरी तू माझा मित्र असलास तरी पण बेडवर मीच झोपणार. मंजिरी त्याला चिडवायला उगाचच म्हणते. हो हो झोप, मी झोपतो सोफ्यावर, मयंक बोलतो. ओके गुड नाईट, मंजिरी बोलते. गुड नाईट, मयंक बोलतो. मंजिरी लगेच झोपून जाते. काल रात्री झोपायला उशीर झाल्याने आज ती बेडवर पडताच झोपेच्या अधीन होती. इकडे मयंक मात्र तिलाच बघत असतो. त्याला सोफ्यावरून ती स्पष्ट दिसत असते. मयंकच्या मनात बरेच विचार चालू असतात. आपण हिला एवढा त्रास दिला, तिच्यापासून खरं लपवून तिच्याशी लग्न केलं, त्यात लग्नाच्या पहिल्याच रात्री एवढा मोठा धक्का देऊन तिची सगळी स्वप्न तोडली, तरी पण ही आपल्याशी मैत्रीचा हात पुढे करते. अशाच सगळ्या विचारात त्याचा डोळा लागतो. सकाळी मंजिरी लवकर उठते. किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी नाश्ता बनवते. तेवढ्यात आई किचनमध्ये येतात. गुड मॉर्निंग आई, मंजिरी बोलते. गुड मॉर्निंग बेटा, कशाला एवढ्या लवकर उठायचं बाळा, आई बोलतात. असू दे ताई, आज मी बनवलेला उपमा खा तुम्ही, मग रोज मलाच बनवायला सांगाल नाश्ता, मंजिरी बोलते आणि दोघी खूप हसतात. मी काय म्हणते मंजिरी, मी रिसेप्शन पार्टी ठेवावी असा विचार करते. माझ्या मैत्रिणींना लग्नाला येणं जमलं नव्हतं. शिवाय मयंकचे पण काही मित्र येतील तर त्याला पण थोडं बरं वाटेल. काय म्हणतेस मग तू, आई विचारतात. हो, खूपच छान कल्पना आहे, मंजिरी बोलते. चालेल मग येत्या रविवारी ठेवूया का? म्हणजे मयंक आणि तुझे बाबा घरीच असतील, शिवाय त्यांच्या मित्रांना सुद्धा सुट्टीच असेल, आई बोलतात. ठीक आहे आई, पण आपल्याला तयारीला लागायला हवं. 4 दिवस आहेत आपल्याकडे, मंजिरी बोलते. हो हो, आज सगळं आवरून आपण लिस्ट काढूया सामानाची, आई बोलतात. बरं, आपण नाश्ता करूया आता, नाहीतर बाबा आणि मयंकला ऑफिसला जायला उशीर होईल, मंजिरी बोलते. आई नाश्ता करताना मयंक आणि बाबांना या रिसेप्शन पार्टीबद्दल सांगतात. मी सुद्धा याबद्दल बोलणारच होतो, बाबा बोलतात. आईबाबांचं सगळं डिसाईड झालेलं बघून मयंक काही बोलत नाही. मंजिरी सुद्धा शांत असते. बघता बघता पार्टीचा दिवस उजाडतो. हे काय मयंक, तू आज पण ऑफिसला जाणार आहेस? मी तुमच्यासाठी पार्टी ठेवली आहे, तुला सांगितलं होतं ना, आणि तसंही आज रविवार आहे, तरी का मीटिंगसाठी चाललायस, आई विचारतात. आई, मी लवकर येईन, पण आता मला जावं लागेल. सॉरी आई, मी खरंच लवकर येईन. मंजिरी, प्लीज आईला समजाव ना, मला खरंच अर्जंट मीटिंग आहे, मयंक बोलतो. आई, तो येईल लवकर, त्याला काहीतरी काम असेल, तुम्ही नका काळजी करू, मंजिरी बोलते. मंजिरीला सुद्धा त्याचं जाणं आवडलं नव्हतं, पण आईला शांत करणं जास्त गरजेचं होतं. ठीक आहे, पण जर तू पार्टी संपायच्या आधी आला नाहीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही, आई बोलतात. अगं आई, मयंक पुढे काही बोलणार तेवढ्यात आई त्याला थांबवते आणि म्हणते, मी जे बोलले तेच फायनल आहे, यापुढे मला तुझं काहीही ऐकायचं नाही. एवढं बोलून आई तिथून निघून गेली. मयंक, मला माहीत आहे तुला पार्टीमध्ये यायचं नाही, म्हणून तू ऑफिसला जातोयस, काळजी करू नकोस, मी सांभाळून घेईन इथे सगळं, एवढं बोलून मंजिरी निघून जाते. मयंक पण ऑफिसला निघून जातो. ऑफिसमध्ये गेल्यावर केबिनमध्ये बसून तो त्याचं काम करत असतो. तेवढ्यात त्याला मंजिरीची आठवण येते. त्याला वाटतं तो काहीच बोलत नाही तरी तिला सगळं समजतं. आपल्यासाठी तिने स्वतःच्या आनंदाचा विचार न करता मी सगळं सांभाळून घेईन असं बोलून आपल्याला ऑफिसला पाठवलं. पण मी का तिचा विचार करतोय असं बोलून तो पुन्हा त्याच्या कामाला सुरुवात करतो. मनात मात्र मंजिरीचेच विचार सुरू असतात. शेवटी तो उठतो आणि घरी जायला निघतो. इकडे पार्टी सुरू झालेली असते. आईबाबांचे मित्रमैत्रिणी पार्टीला आलेले असतात. मयंकचा फ्रेंड सर्कल सुद्धा त्याला शुभेच्छा द्यायला आलेला असतो. सगळे मयंकबद्दल विचारतात. आई त्यांना तो महत्त्वाचं काम असल्याने ऑफिसला गेल्याचं सांगते आणि थोड्याच वेळात परत येईल असंही सांगते. मंजिरी पार्टीसाठी तयार होत असते.
मयंक नसल्याने तिलाच आता सगळं सांभाळून घ्यावं लागणार हे तिला माहीत असतं. तयार होऊन ती बाहेर येते. आई त्यांच्या आणि मयंकच्या फ्रेंड सर्कलला मंजिरीबद्दल इंट्रोड्यूस करून देत असते. तेवढ्यात आईंना एक मुलगी आवाज देते. त्या मागे फिरतात आणि शॉक होतात. क्षणात त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. मंजिरीच्या ते लगेच लक्षात येतं. ती मुलगी आईजवळ येते आणि विचारते, काय मग, कशा आहात आई? आणि तुमचा मुलगा कुठे आहे? आज पण गेला की का ऑफिसला? मी ठीक आहे, पण तू इथे कशी? आई विचारतात. ते काय आहे ना, तुम्ही मला बोलावलं नाही, पण तुम्ही हे विसरलात की मी सुद्धा मयंकच्या फ्रेंड सर्कलमध्ये येते. तिथूनच कळलं मला पार्टीबद्दल, म्हणून मी आले. ती मुलगी बोलते. आजूबाजूला खूप पाहुणे असल्याने आई तिला काहीच न बोलता तिथून निघून गेल्या. मंजिरी सुद्धा त्यांच्या मागे मागे निघाली. थोड्या अंतरावर जाऊन मंजिरीने आईंना विचारलं, आई, कोण होती ती मुलगी? असं का बोलत होती तुमच्याशी? मंजिरी, ती मनीषा आहे. मयंकच्या अशा अवस्थेला ही जबाबदार आहे. आणि आता पुन्हा इथे कशाला आली आहे मला नाही माहीत. मी नाही बोलावलं ग तिला, पण ती त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये येते हे माझ्या लक्षात नव्हते. आणि बाकी सगळं तू बघतेच आहेस. आई बोलतात. आई, तुम्ही काळजी करू नका. असं पण मयंक पार्टीला येणार नाही आहेत. त्यामुळे तुम्ही उगाच स्ट्रेस घेऊ नका. मंजिरी बोलते. आई काय बोलणार एवढ्यातच मयंक येतो. तो येताच मनीषा त्याला तिथेच थांबवते. ओ, मिस्टर मयंक देशमुख, तुमच्या लग्नाची पार्टी आणि तुम्ही ऑफिसमध्ये? बरं झालं मी तुझ्याशी लग्न नाही केलं. वाचले बाबा एकदाची. मंजिरी काही वेळासाठी स्तब्ध होते. मयंक सकाळी निघून गेला तेव्हा तिला कळलं होतं की हा पार्टीला येणार नाही. तसंच तिने आईला पण सांगितलं आणि इकडे मयंकच्या अशा येण्याने ती आश्चर्यचकित होते. एवढ्यात आई तिला हलवतात आणि ती भानावर येते. आता काय करायचं मंजिरी? मला खूप भीती वाटते. मी मयंकला बरं वाटावं म्हणून ही पार्टी ठेवली. आणि हे काय ग? आई बोलतात. आई, मी आहे ना, तुम्ही काळजी करू नका. मी सांभाळेन सगळं. एवढं बोलून मंजिरी मयंक आणि मनीषाच्या दिशेने पुढे होते. मनीषाच्या अशा बोलण्याने आणि एवढ्या दिवसांनी अचानक तिच्या समोर येण्याने मयंक नाराज होऊन उभा असतो. अरे वा, आलास तू? मला आईने सगळं सांगितलंय बरं का. मंजिरी बोलते तशी मनीषा गोंधळून तिच्याकडे बघत असते. मयंकला सुद्धा काहीच कळत नाही. फक्त एक गिफ्ट आणण्यासाठी एवढं करायची काय गरज होती मयंक? मी तुझी किती वाट बघत होते. मंजिरी बोलते. आईला मंजिरीचा डाव कळलेला असतो. त्या पुढे होऊन बोलतात, सॉरी हा मयंक, पण तुला जरा उशीर झाला यायला तर तुझी बायको खूपच काळजी करत होती आणि म्हणून मला तुझ्या या सरप्राईजबद्दल तिला सांगावं लागलं. मयंक काय बोलणार तेवढ्यात मंजिरी त्याला आत घेऊन जायला निघते. जाता जाता मात्र मनीष जवळ थांबून बोलते, थँक्स हा मनीषा. बरं झालं तू मयंकची लग्न नाही केलंस, नाहीतर असा गोड, हँडसम आणि इतका रोमॅन्टिक नवरा मी गमावला असता. मयंक आणि मंजिरी त्यांच्या बेडरूममध्ये येतात. मयंकला मंजिरीच्या बाहेर बोलण्याचा अर्थ कळलेला असतो. आई त्यांच्या मागे येतात आणि मयंकला फ्रेश होऊन बाहेर यायला सांगतात. मंजिरी खिडकीतून बाहेर बघत शांत उभी असते. आईची नजर तिच्याकडे गेल्यावर आई तिला आवाज देणार तेवढ्यात मयंक आईला हाताने खुणवून मी तिला घेऊन येतो असे सांगतो. आई स्मित हास्य देऊन तिथून निघून जातात. मयंक फ्रेश होऊन बाहेर येतो तरी सुद्धा मंजिरी खिडकीजवळ उभी असते. मयंक तिच्याजवळ जाऊन बोलतो, मंजिरी, माझी तयारी झाली आहे, जाऊया का बाहेर? सगळे वाट बघतायत. तू जा, मी इथेच थांबते. मंजिरी बोलते. का? मी तुझ्यासाठी? मयंक पुढे काही बोलत नाही. माझ्यासाठी काय? मंजिरी मयंककडे बघून विचारते. काही नाही, मयंक बोलतो. खरं तर मयंक मंजिरीसाठीच घरी आलेला असतो, पण त्याबद्दल तो तिला काहीच सांगत नाही. ओके, तू जा बाहेर, तुझे मित्र तुझी वाट बघतायत, मंजिरी सांगते. पण तू का येणार नाहीस? मयंक विचारतो. माझा मूड नाहीये, तू जा प्लीज, एन्जॉय. मंजिरी बोलते, पण मयंकला तिला न घेता बाहेर जायचं नसतं. म्हणून तिला समजावायला तो बोलतो, तू काल बोललीस ना आपण फ्रेंड्स आहोत आणि आज माझ्यासोबत येत नाहीयेस? मंजिरी त्याच्याकडे बघते आणि पुन्हा खिडकीबाहेर बघते. मयंक तिला स्वतःकडे फिरवतो आणि बोलतो, मी यायच्या आधी तू ठीक होतीस ना?
जेव्हापासून तू मनीषाला बघितलं आहेस तेव्हापासून तुझ्या वागण्यात एवढा बदल झाला. मला नव्हतं माहीत ती इथे आली हे. मी तर इथे तुझ्या आता मंजिरीला राहवत नाही आणि ती बोलते, मयंक, मी तुझ्या प्रेमाचा आदर करते म्हणून तू सगळं सांगितल्यानंतरही मी काहीच बोलले नाही. पण तुझ्या प्रेमाचा खेळ होऊ न देणं हे माझं सुद्धा कर्तव्य आहे. प्रेम म्हणजे भावना आहे, काळजी आहे. प्रेमात आपण स्वतःपेक्षा जास्त समोरच्याचा विचार करतो. आपल्यामुळे समोरच्याला त्रास होईल असं कधीही वागत नाही. तू बाहेर गेल्यावर मनीषा पुन्हा तुला काहीतरी बोलणार जे मला सहन होणार नाही. सो प्लीज तू जा बाहेर, मला नाही यायचं. मयंक अवाक होऊन सगळं ऐकत असतो. त्याला वाटतं असतं की मंजिरीला जेलसी होत आहे म्हणून ती बाहेर येत नाहीये, पण तिचे विचार ऐकून तो आश्चर्यचकित होतो. एक गोड स्माईल देऊन तो मंजिरीला बोलतो, मला कोण कसं काय बोलेल? चक्क बॉडीगार्ड आहे की माझ्यासोबत, माझी मैत्रीण. तसंच पुढे पण वाचवेल. मगाशी केलं कसं वाचवलं मला. शिवाय मी हँडसम आणि रोमॅन्टिक आहे हे सुद्धा तेव्हाच कळलं मला. मंजिरीला यावर खूप हसू येतं. मंजिरी मनातच बोलते, वाटतो तेवढा खडूस नाहीये हा. चल आता जाऊया बाहेर, नाहीतर पार्टी संपेल आणि आई मला सोडणार नाही. मयंक बोलतो आणि मंजिरी त्याच्यासोबत बाहेर जायला तयार होते. दोघे बाहेर येतात. सगळे त्या दोघांचं स्वागत करतात. मयंक सुद्धा खूप दिवसांनी त्याच्या मित्रांना भेटलेला असतो. मनीषा सुद्धा तिथेच असते. मयंकचे फ्रेंड्स मंजिरीचं कौतुक करतात. दोघांना शुभेच्छा देतात. सगळे पार्टी एन्जॉय करत होते. मंजिरीने मनीषाला दिलेल्या उत्तरामुळे ती मंजिरी आणि मयंकपासून लांबच राहणं पसंत करते. शिवाय मयंक सुद्धा मित्रांना खूप दिवसांनी भेटल्यामुळे खुश असतो. पार्टी संपल्यावर सगळे परत एकदा मयंक आणि मंजिरीला शुभेच्छा देऊन आपापल्या घरी जातात. इकडे सुद्धा सगळेच थकल्याने लवकर झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मंजिरी उठून सगळ्यांसाठी गोड शिरा बनवला. आज मयंक उठला नसल्याने आईने मंजिरीला त्याला उठवायला सांगितले. मंजिरी मयंकला उठवायला गेली. बेडरूममध्ये आल्यावर मयंकला बघून स्वतःशीच बोलली, किती शांत झोपलाय हा. आता कसं उठवू याला मी? ती त्याला लांबूनच आवाज देते, मयंक, मयंक उठ ना, तुला ऑफिसला जायला उशीर होईल. मयंक डोळे उघडतो तर मंजिरी दिसते त्याला समोर. सकाळी सकाळी तिला बघून त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते. ती सुद्धा हसून त्याला गुड मॉर्निंग बोलते. गुड मॉर्निंग माझी बॉडीगार्ड, मयंक बोलतो. मंजिरी हसते आणि त्याला उशी फेकून मारते आणि त्याला आवरायला सांगून बाहेर निघून जाते. असेच दिवस जात असतात. मंजिरी आणि मयंकची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत असते. मयंकच्या मनात आता मंजिरीचाच विचार चालू असतो. त्याच्या नकळत मंजिरी त्याच्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा पार्ट बनलेली असते. एक दिवस मयंकच्या ऑफिसमध्ये मनीषा येते. मयंकची रिसेप्शनिस्ट मयंकला कोणीतरी मुलगी तुम्हाला भेटायला आली आहे असं सांगते. नाव विचारल्यावर ती मनीषा असल्याचं त्याला कळतं. सर, मी त्यांना सांगितलं की मी त्यांना अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय आज जाऊ देऊ शकत नाही, पण त्या ऐकतच नाहीयेत. शिवाय स्टाफ डिस्टर्ब होतोय म्हणून मला तुम्हाला कॉल करावा लागला. मयंकची रिसेप्शनिस्ट सायली बोलते. पाठवा आतमध्ये त्यांना, मयंक सांगतो. मनीषा आत येते. येताना डोअर सुद्धा नॉक करत नाही. कशाला आली आहेस तू इथे? मयंक विचारतो. अरे थांब, मला बसायला तरी सांगशील की नाही? आधीच तुझे प्रश्न सुरू झाले, मनीषा बोलते. बस, मयंक बोलतो. बोल, काय काम आहे? कशाला आली आहेस? मयंक विचारतो. हो सांगते ना, आधी तू सांग कसा आहेस? मनीषा विचारते. मी ठीक आहे, मयंक बोलतो. मला नाही विचारणार का मी कशी आहे? मनीषा बोलते. कशी आहेस? मयंक विचारतो. खूपच जास्त खुश आहे. तुला तर दिसतच असेल ना माझ्या चेहऱ्यावर किती आनंदात आहे मी, मनीषा बोलते. अशीच आनंदी राहा, मयंक एक स्माईल देऊन बोलतो. माझं सोड, तुझं बोल. तुला आणि तुझ्या बायकोला काय वाटतं? मला कळणार नाही की का तुमच्या दोघांच्या रिलेशनमध्ये काहीच ठीक नाहीये? तुम्ही फक्त जगाला दाखवायला सोबत आहात, मनीषा बोलते. असं काही नाहीये, मयंक बोलतो. असंच आहे, मला शिकवू नकोस. असं पण तुझ्याकडून कोण काय अपेक्षा ठेवू शकतं? तू ना माझ्यासोबत नातं निभावू शकलास ना तुझ्या बायकोसोबत निभावू शकतोस, मनीषा बोलते. मी आपलं नातं तोडलं नव्हतं,
तू गेली होतीस मला सोडून, मयंक कळवळून बोलतो. तुझ्यासोबत कोण राहील? माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि बरोबर निर्णय होता तुझ्यापासून लांब जाणं. थोड्याच दिवसात तुझी बायको पण तुला सोडून जाईल, कारण तुला कोणतंच नातं निभावता येत नाही. एवढं बोलून मनीषा जोरात टेबलावर हात आपटते आणि निघून जाते. मयंकचे डोळे पाणावतात. त्याचा पूर्ण दिवस कामात लक्ष लागत नाही. त्याला राग पण येत असतो आणि दुःख पण होत असतं. शेवटी तो ऑफिसमधून निघतो आणि घरी येतो. आज त्याच्या लवकर येण्याने सगळेच आश्चर्यचकित होतात. रोज उशिरा घरी येणारा मयंक आज लवकर घरी कसा? मंजिरी त्याच्यासाठी चहा बनवून घेऊन जाते. तो शांत बसलेला असतो. घरी आल्यापासून कोणाशीच काहीच न बोलल्याने त्याचं काहीतरी बिनसलं आहे याचा अंदाज आई आणि मंजिरी दोघींना आलेला असतो. मंजिरी चहा मयंक समोर ठेवत त्याला विचारते, काय मिस्टर, काय झालंय? शांत आहात आज खूपच. काही नाही, थोडं ऑफिसचं टेन्शन आहे. तो मंजिरीला मनीषाबद्दल काहीही सांगत नाही. मंजिरीला माहीत असतं तो खोटं बोलतोय, पण ती त्याला थोडा वेळ शांतता मिळावी म्हणून ठीक आहे बोलून बाहेर जाते. मंजिरी आणि आई मिळून जेवण बनवतात. आई मयंक आणि बाबांना जेवायला बोलवतात. जेवताना सुद्धा मयंक शांतच असतो. आईने विचारल्यावर ऑफिसच्या कामामुळे थोडा स्ट्रेस आहे असं सांगून जेवण संपवतो आणि बेडरूममध्ये जातो. मंजिरी कामावरून बेडरूममध्ये येते तेव्हा मयंक बाल्कनीत बसून काहीतरी विचार करत असतो. मंजिरी त्याला आवाज देते, मयंक, एव्हरीथिंग इज फाईन? मयंक बोलतो. माझ्याशी खोटं बोलतोयस? मंजिरी विचारते. नाही, सगळं ठीक आहे, तू झोप, मयंक बोलतो. मंजिरी त्याच्यासमोर बसते आणि बोलते, दुःख वाटल्याने कमी होतं आणि मी तर तुझी बॉडीगार्ड आहे ना, मग तर ते घाबरून पळूनच जाईल. सांग ना काय झालं? तिचा त्याला हसवण्याचा प्रयत्न सफल ठरतो, कारण तो साधी एक स्माईल पण देत नाही. त्याच्या डोक्यात मनीषा सकाळी जे बोलली तेच सुरू असतं. अचानक तो उठतो. त्याला बघून मंजिरी पण उठते. मंजिरीला काही कळायच्या आधीच तो स्वतःच्या हाताने मंजिरीच्या खांद्यांना जोरात पकडतो आणि बोलतो, असं नाही की मी कोणतंही नातं निभावू शकत नाही. आपल्या नात्यात दुरावा आहे, कारण मला नकोय आपण जवळ आलेलं. मला नकोय प्रेम. मला नको आसरा कोणाचा. गरज संपली की सोडून जाणारं प्रेम असेल तर मला नकोय असं स्वार्थी प्रेम. पण म्हणून मी नात्यांना जपू शकत नाही असं नाहीये. एवढं बोलून मयंक तिचे हात सोडतो. मंजिरीला काय चाललंय काहीच कळत नाही, पण परिस्थिती संयमानं हाताळली पाहिजे हे ती जाणून असते. मंजिरी मयंकला बेडवर बसवते. त्याला पाणी देते. प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला बोलते, तुला कोण बोललं बाळा की तू कोणतंही नातं निभावू शकत नाहीस? कोण बोललं तुला की तू नाती जपू शकत नाहीस? तू तर ते पण नातं जपलं आहेस राजा, ज्या नात्याने आजवर तुला त्रासच दिला आहे. मग असं का वाटलं तुला आज? आणि जरी वाटलं असेल तरी ते चुकीचं आहे. तुझ्यामुळे मला प्रेमाचा खरा अर्थ कळलाय. तू नको असा विचार करू. मंजिरीच्या प्रेमळ स्पर्शाने मयंकचा राग कुठल्या कुठे गायब होतो. तिला घट्ट मिठी मारून तो लहान मुलासारखा रडू लागतो. आज मंजिरी सुद्धा त्याला रडू देते, कारण एवढे दिवस जे दुःख तो मनात घेऊन फिरत होता त्या दुःखाला बाहेर यायला मोकळी जागा मिळणं खूप गरजेचं होतं. आज मयंकच्या चेहऱ्यावर निखळ शांतता होती. इतक्या दिवसांनी तो मनमोकळेपणाने रडला होता. मंजिरीने त्याला शांत केलं आणि पाणी प्यायला दिलं. पाणी पिऊन मयंक मंजिरीच्याच कुशीत झोपून गेला. मंजिरी सुद्धा त्याला काहीच न बोलता त्याच्या केसांवरून हात फिरवत होती. सकाळी जेव्हा मयंकला जाग आली तेव्हा तो मंजिरीच्या कुशीत होता. रात्रीची गोष्ट आठवल्यानंतर त्याला मंजिरीबद्दल अजूनच आदर वाटू लागला. तिच्या मायेच्या स्पर्शामुळे आणि प्रेमाने समजावल्यामुळे त्याच्या मनावरचं ओझं कमी झालं होतं. तो एक छान स्माईल करून उठला. मंजिरी अजूनही झोपली होती. मयंकने उठून आवरलं आणि बाहेर आला. मंजिरी शांत झोपल्यामुळे त्याने तिला उठवलं नाही. बाहेर येऊन मी आज सगळ्यांसाठी कॉफी बनवू का असं आईला विचारल्यावर आई तर शॉकच होतात. मयंक हसून बोलतो, काय आई, कसं वाटतंय तुला आता तुझ्या मयंककडे बघून? इतक्या दिवसांनी मयंकला पहिल्यासारखं बघून आईला खूपच जास्त आनंद होतो. मयंक कॉफी बनवतो आणि आई बाबांना देऊन मंजिरीसाठी घेऊन जातो. मंजिरी नुकतीच उठलेली असते.
मयंकला बघून तिला आनंद होतो, पण त्याच्या हातात कॉफी बघून ती पण शॉक होते. काय मॅडम, उठलात? रोज तुम्ही नवीन नवीन डिशेस बनवता, म्हणून म्हटलं आज आपण करूया काहीतरी. तसं मी चांगली कॉफी बनवतो, पण तुम्ही टेस्ट करून सांगितलं तर मला जास्त आवडेल. मयंक बोलतो तशी मंजिरी स्माईल करून कॉफी घेते आणि बोलते, खूप छान आहे हा. मयंक खुश होतो. मंजिरी त्याला आठवण करून देते की त्याला ऑफिसला जायला उशीर होतोय. मयंक तयारी करून ऑफिसला जातो. तो गेल्यावर आई मंजिरीला चिडवायला बोलतात. काय तर तुमच्या प्रेमाचा असर होतोय वाटतं माझ्या लेकावर. काय आई तुम्ही पण, मंजिरी लाजून बोलते. हळूहळू मयंक मनीषाच्या आठवणीतून बाहेर येऊन कामावर लक्ष देतो. मंजिरीने सुद्धा ऑफिस जॉईन केलेलं असतं, पण ती मयंकला सुद्धा त्याच्या प्रोजेक्ट्समध्ये हेल्प करत असते. मयंकच्या डोक्यात बऱ्याच नवीन नवीन आयडिया असतात. मंजिरी त्याचं प्रॉपर एक्झिक्युशन करून त्याला गाईड करत असते. असंच काही दिवसांनी मंजिरी आईना तिच्या माहेरी जाण्याबद्दल बोलते. आई सुद्धा तिला परवानगी देतात. मंजिरी खूप दिवसांनी माहेरी जायचं म्हणून खूप खुश असते. रात्री मयंक आल्यावर ती त्याला सांगते. मयंक, मी एका वीकसाठी माहेरी जाणार आहे. मंजिरी बोलते. 1 वीक? मयंक विचारतो. हो का, काय झालं? मंजिरी विचारते. नाही, काही नाही. मयंक बोलतो. ठीक आहे, मी बॅग वगैरे भरून ठेवते, उद्या ऑफिसवरून तशीच जाईन. मंजिरी बोलते. मंजिरी बॅग भरेपर्यंत मयंक त्याचं थोडं काम आवरतो आणि दोघे झोपतात. सकाळी उठल्यावर मंजिरी सगळं आवरते आणि ऑफिसला जायच्या आधी बेडरूममध्ये येते. मयंकला बोलते, ऐक ना मयंक, 1 वीकसाठी हा बेड आता तुझा. मी परत आले की मला पाहिजे हां, तोपर्यंत एन्जॉय. तू खरंच 1 वीक राहणार आहेस आणि तुला माझी आठवण नाही येणार? मयंक विचारतो. तुला येणार आहे का आठवण माझी? मंजिरी विचारते. तसं नाही, मयंक बोलतो, पण मनातच म्हणतो. खरं तर हो, खूप आठवण येईल मला हिची. ठीक आहे तर मग जर तुला नाही आठवण येणार माझी तर मी अजून थोडे दिवस राहते. मंजिरी बोलते. नाही, नको नको, आईला करमत नाही तुझ्याशिवाय. मयंक बोलतो. मंजिरीला खूप हसू येतं, पण ती काहीच बोलत नाही. मंजिरी ऑफिसवरून तशीच तिच्या माहेरी जाते. तिचे आई बाबा खूप खुश असतात. तिच्यासाठी पंचपक्वान्नाचं जेवण बनतं. सगळ्याच मुली आपल्या आईबाबांच्या लाडक्या असतात ना, आणि बाबांच्या तर जास्तच, बरोबर ना. इकडे मयंक घरी येतो. आई बाबा आणि मयंक जेवण करतात. मयंकची नजर मंजिरीला शोधत असते, पण मंजिरी तर माहेरी असते ना. जेवून मयंक बेडरूममध्ये येतो. आज बेडरूम शांत असतो, कसलाच आवाज नाही. मंजिरी मयंकला कधी शांत राहूच द्यायचीच नाही. सतत तिला काहीतरी बोलायचं असायचं मयंकशी. आज मात्र मयंक हे सगळं मिस करत होता. मयंक विचार करतो मंजिरीला एक कॉल करावा, पण नंतर विचार करतो नको. खूप दिवसांनी आज ती तिच्या आईबाबांसोबत आहे. लेट हर एन्जॉय, असा विचार करून तो बेडवर झोपायला जातो. तिथे मंजिरी झोपत असल्याने त्याला तिची खूपच आठवण येऊ लागते, म्हणून तिथून उठून सोफ्यावर जाऊन झोपतो. इकडे मंजिरी जेवून झाल्यावर मयंकला कॉल करायला तिच्या बेडरूममध्ये येते. मयंकला कॉल करते. एका रिंगमध्येच मयंक कॉल उचलतो. हां, बोल ना मंजिरी. मयंक बोलतो. एवढ्या लवकर कॉल उचललास? मला वाटलं झोपला असशील. आज खूप दिवसांनी तुझा बेड तुला परत मिळाला ना. मंजिरी बोलते. नाही, मी नाही झोपलो बेडवर, मयंक सांगतो. का? मंजिरी विचारते. ते मला तुझी मयंक बोलतच असतो की मध्येच थांबवून बोलतो. काही नाही. ठीक आहे, मी ठेवते आता फोन. मला आई बोलवते, उद्या कॉल करते. गुड नाईट, मंजिरी बोलते आणि लगेच कॉल कट करते. गुड नाईट, मयंक स्वतःशीच बोलतो. एवढ्या लवकर ठेवायचा होता तर करायचा कशाला कॉल? मंजिरी तिकडे स्वतःशीच बोलते. खूप जिद्दी आहेस ना तू. मनात आहे पण बोलायचं नाही. इट्स ओके बच्चू, मी पण खूप जिद्दी आहे. बघ तुला कसं बोलतं करते. मयंक दुसऱ्या दिवशी लवकरच ऑफिसला जातो. त्याला घरी करमत नसतं, म्हणून जास्तीत जास्त वेळ तो ऑफिसमध्ये राहतो. 4 दिवस असेच जातात, पण आता त्याला मंजिरीची खूपच आठवण येते. एक दिवशी रात्री तो काहीतरी ठरवतो आणि झोपतो. मयंक सकाळी सकाळी उठून आईजवळ येऊन बसतो. आज स्वारी आईजवळ कशी? आई विचारतात. मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, मयंक बोलतो. ओ, म्हणून साहेबांना आई आठवली आहे तर? आई बोलतात. तसं नाही ग आई, मयंक बोलतो. तेवढ्यात आई मयंकचे कान पकडून बोलते.
तुला चांगलं ओळखते हा मी. आई आहे मी तुझी. आई मी काय बोलतोय, आता मंजिरीला जाऊन असं पण खूप दिवस झालेत, तर आता तिला बोलावून घे ना. मयंक बोलतो. मी बघ का बरं बोलू, तुला आठवण येते तर तू बोलव, आई बोलतात. नाही मला कुठे आठवण, मयंक बोलता बोलता थांबतो. माझ्याशी खोटं बोलतोयस होय, आई बोलतात. नाही ग आई, तसं काही नाही, मयंक बोलतो. बाळा, तुझ्या मनात काय चाललंय मला चांगलंच कळतंय, पण जर तू हे मंजिरीला सांगितलं नाहीस तर खूप उशीर होईल. बघ ती सुंदर आहे, हुशार आहे, समंजस पण आहे. सो जर तू तुझ्या मनातलं तिला सांगितलं नाहीस तर काहीही होऊ शकतं. हां नंतर मी तुझी काही हेल्प करू शकणार नाही. आई उगाच त्याला थोडं घाबरवतात. मयंक टेन्शनमध्ये येतो आणि आईला बोलतो. आई, तुला तर माहीतच आहे माझ्या पहिल्या एक्सपिरियन्स नंतर माझ्यात हिंमत नाहीये ग आता परत तसं काही सहन करायची. बाळा, मनीषा आणि मंजिरीमध्ये किती फरक आहे हे मला तुला सांगायची गरज नाही, तुला माहीतच आहे ते. आणि गरजेचं नाही पहिला एक्सपिरियन्स खराब असेल तर पुढचे पण तसेच असतील, बाकी तू ठरव, आई बोलतात. मयंक बोलतो. आई तिथून निघून जातात आणि मयंक विचार करतो. मंजिरीने आपल्यासाठी किती काम काय केलं. प्रत्येक वेळी तिने आपली साथ दिली. आपल्या वाईट सिच्युएशनमध्ये सुद्धा तिने आपली साथ कधीही सोडली नाही. पण आपण काय केलं, नकळत तिला त्रास दिला, तिच्या भावनांचा विचार केला नाही. तो स्वतःशीच बोलत उठतो. आता नाही, आय एम सॉरी मंजिरी, आता मी तुला त्रास होऊ देणार नाही. तो आईशी काहीतरी बोलून मंजिरीकडे जायला निघतो. तो खूपच खुश असतो. त्याला आता मंजिरीच्या घरी जाणारा रस्ता खूपच मोठा वाटत असतो. मंजिरीला भेटायची ओढ लागली होती ना. एकदाचा मयंक मंजिरीच्या घरी पोचतो. आतमध्ये येतो तर मंजिरी त्याच्या मित्रासोबत बोलत बसलेली असते. खूप दिवसांनी तो लंडनवरून परत आलेला असतो. मंजिरी माहेरी आल्याचं कळल्यावर मंजिरीला भेटायला येतो. तेवढ्यात मयंक मंजिरीला आवाज देतो. मंजिरी त्याला बघून शॉक होते, कारण त्याने मंजिरीला निघताना कॉलच केलेला नसतो. सरप्राईज, मयंक तू इथे, मंजिरी बोलते. हो, तुला भेटायला आलोय, मयंक बोलतो. अरे पण कॉल पण नाही केला यायच्या आधी, मंजिरी बोलते. तेवढ्यात मंजिरीची आई बाहेर येते. मयंकला समोर बघून सासूला खूपच आनंद होतो. या जावई बापू, मंजिरीने मला सांगितलंच नाही तुम्ही येणार आहात, मंजिरीची आई बोलते. मला सुद्धा आताच कळतंय हे, मंजिरी सांगते. अहो नाही आई, ॲक्च्युली मी मंजिरीला पण नाही सांगितलं, म्हटलं सगळ्यांना सरप्राईज देऊया, मयंक बोलतो. हाय मयंक, मी रोहित, मंजिरीचा लहानपणापासूनचा मित्र. ही काय आपली ओळख करून देत नाही म्हणून म्हटलं आपणच बोलावं, मंजिरीचा मित्र रोहित बोलतो. हाय, मी मयंक. मी कोण आहे हे मंजिरीने सांगितलंच असेल तुला, मयंक बोलतो. हो सांगितलं ना, रोहित बोलतो. तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा नाश्त्याचं बघते, मंजिरीची आई बोलते. मयंक फ्रेश व्हायला जातो. इकडे मंजिरी आणि रोहित गप्पा मारत बसतात. मयंक फ्रेश होऊन येतो तेव्हा रोहित आणि मंजिरी बालपणीच्या गोष्टी आठवून खूप हसत असतात. इकडे मयंक त्यांना असं हसताना बघून टेन्शनमध्ये येतो. त्याला आईचे सकाळचे शब्द आठवतात. जर तू तुझ्या मनातलं तिला सांगितलंच नाहीस तर काहीही होऊ शकतं, नंतर मी तुझी काही हेल्प करणार नाही. मयंक घाबरून मंजिरीला आजच सगळं काही सांगायचं ठरवतो. मयंकला आलेलं बघून रोहित त्याला आवाज देतो आणि त्यांच्यासोबत बसायला बोलवतो. आता मयंक, मंजिरी आणि रोहित गप्पा मारत असतात. आई तिघांसाठी चहा घेऊन येतात. मयंक, तुला सांगू, हिला ना राग खूप येतो, पण जर हिचा राग घालवायचा असेल ना तर चॉकलेट आणि आईस्क्रीम हे 2 पर्याय आहेत बघ तुझ्याकडे. लगेच पिघळते ही चॉकलेट आणि आईस्क्रीम बघून. तुला नक्कीच फ्युचरमध्ये कामाला येईल ही आयडिया माझी, रोहित सांगतो. मंजिरी त्याला एक फटका मारते आणि तिघे हसतात. मयंकच्या डोक्यात मात्र वेगळंच चालू असतं. ह्याला मंजिरीबद्दल सगळं माहीत आहे आणि तिची लहानपणापासूनची प्रत्येक गोष्ट त्याच्या लक्षात पण आहे. आणि मला साधं तिला काय आवडतं एवढं पण माहीत नाही. वेळ वाया न घालवता तो मंजिरीला सगळं सांगायचं ठरवतो. तो मंजिरीला बोलतो, मला तुझ्याशी बोलायचं आहे. हा बोल ना, मंजिरी बोलते. ते मी मंजिरी विचारते. आपण एकट्यात बोलू शकतो का? सॉरी रोहित, पण फक्त थोडा वेळ, मलाच मंजिरीशी एकट्यात बोलायचं होतं, मयंक बोलतो.
येस ब्रो, तुम्ही बोला, मी जरा किचनमध्ये जाऊन येतो. रोहित बोलतो, पण तेवढ्यात मंजिरी बोलते, नाही, तू कुठेही जाणार नाहीस. मयंकला जे बोलायचं असेल तो इथेच बोलेल. बरं ठीक आहे, मयंक मनात बोलतो. असं पण सांगायचंच आहे ना. मग समोर किती जण आहेत यामुळे काय फरक पडणार. आणि बोलायला लागतो. मंजिरी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी माझं आयुष्य तुझ्याशिवाय कसं असेल याचा विचार पण करू शकत नाही. तू मला प्रेमाचा खरा अर्थ समजावला आहेस. मी आजपर्यंत तुला खूप त्रास दिला. मला प्लीज माफ कर. एकाच श्वासात सगळे बोलून टाकतो. हे काय बोलतोयस तू मयंक, मंजिरी विचारते. हो, हेच खरं आहे. मला तुझी सवय लागली आहे. तुझं काळजी करणं मला आवडू लागलं आहे. तू नसशील तरी मला तुझा भास होतो. सतत तुझी बडबड माझ्या कानात सुरू असते. तू अशीच बडबड माझ्या आयुष्यभर करशील का? ज्या नात्यात 1 वर्षाआधी आपण बांधलो गेलो होतो, त्या नात्याला नवीन आकार देशील का? माझ्यावर प्रेम करशील का? हे सर्व ऐकून मंजिरीचे डोळे पाणावतात. ज्या गोष्टीची तिने 1 वर्षापासून वाट बघितलेली असते, आज तीच गोष्ट तिच्यासमोर अशा अनपेक्षितपणे स्वतःच्या प्रेमाची कबुली देत असते. तेवढ्यात टाळ्यांच्या आवाजाने मंजिरी आणि मयंक दोघे भानावर येतात. त्यांच्या बाजूला मयंकचे आई बाबा आणि मंजिरीचे आई बाबा असतात. मयंक त्याच्या आई बाबांना बघून शॉक होतो. आई बाबा, तुम्ही इथे? मयंक विचारतो. तेव्हा मयंकची आई मंजिरीकडे बघून हसतात आणि बोलतात, सुनबाई, माहेरी जाण्याच्या प्लॅनने काम झालं आपलं बरं का? हो ना आई, आणि थँक्स आई, तुम्ही मला कॉल करून मयंकच्या येण्याबद्दल सांगितलं. नसतं तर कदाचित आपला प्लॅन पूर्णच झाला नसता. रोहित, तुला पण थँक्स. तू वेळेवर आला नसतास तर काहीही शक्य नव्हतं, मंजिरी बोलते. बॉस, फ्रेंडशिप में इतना तो चलता है, रोहित बोलतो. तसे सगळे हसू लागतात. पण मयंकला मात्र काहीच कळत नाही. शेवटी तो विचारतो, काय चाललंय नक्की? मला कोण काय सांगेल का? मंजिरीच्या माहेरी येण्यापासून ते आतापर्यंत जे पण काही झालं तो आमचा प्लॅन होता. तुझ्या मनातलं ओठावर यावं म्हणून, मयंकच्या आई बोलतात. काय? मयंक शॉक होऊन विचारतो. हो, पण याचा मास्टर माइंड तुझी बायको आहे हा. आम्ही तर फक्त साथ दिली थोडीशी, आई बोलतात. मयंक मंजिरीकडे बघतो. मंजिरी मान खाली घालून उभी असते. मयंक तिच्या जवळ जाऊन बोलतो, बिझनेसमॅनची बायको शोभता बरं का मिस मंजिरी देशमुख. मंजिरीला खूप आनंद होतो. मयंकने मंजिरीला त्याची बायको स्वीकारलेलं असतं. आज ती खरी जिंकते आणि दोघे झुकत संसाराला अनोखी सुरुवात करतात. मयंक आणि मंजिरी त्यांच्या घरी येतात. आज आई मंजिरी आणि मयंकचं औक्षण करून त्यांच्या नात्याला कोणाचीही नजर लागू नये अशी देवाकडे प्रार्थना करतात. मंजिरी आज सगळं जेवण मयंकच्या आवडीचं बनवते. सगळे हसत खेळत जेवतात. जेवून मयंक बेडरूममध्ये येतो. मंजिरी सुद्धा कामावरून बेडरूममध्ये येते. मयंक खिडकीत उभा असतो. मंजिरी त्याच्या बाजूला जाऊन त्याला विचारते, काय मग, आज कसला विचार करताय मिस्टर? कसला नाही ग, जर तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर माझं काय झालं असतं? हा मयंक एवढी प्रगती कधीच करू शकला नसता. थँक्स मंजिरी, मयंक बोलतो. तुझ्याकडे आधीपासून टॅलेंट होतं, मी तर फक्त तुला मदत केली थोडीशी. बरं, झोप आता, खूप उशीर झालाय, उद्या ऑफिस आहे ना? मंजिरी बोलते. हो, पण मी आज पण सोफ्यावर झोपायचं का? मयंक बोलतो. मी तर असं बोलले नाहीये, पण जर तुला सोफ्याची एवढीच आठवण येत असेल तर झोपू शकतोस, मंजिरी बोलते. ओय, असं नाहीये काही, मयंक बोलतो आणि मंजिरीला जवळ खेचतो. दोघे एकमेकांमध्ये हरवतात. दुसऱ्या दिवशी मयंकला उठायला उशीर होतो. त्याची घाई चालू असते. मंजिरी त्याच्या मागे डबा घेतला का, मोबाईल आणि रुमाल सगळं आहे ना व्यवस्थित, असं सगळं विचारत फिरत असते. हो ग राणी, सगळं घेतलंय मी, नको काळजी करू, मी निघतो आता, मला उशीर होतोय, मयंक बोलतो. हो, काळजी घे, पोचलास की कॉल कर, मंजिरी बोलते. मयंक ऑफिसला जातो. तो त्याच्या कामात बिझी असतो. तेवढ्यात त्याच्या केबिनचा डोअर नॉक होतो. बाहेरून ऋषी बोलतो. मे आय कम इन सर? ऋषी मयंकचा खूप जास्त विश्वासातला एम्प्लॉई. कंपनी सुरू झाल्यापासून त्याने कंपनीला बरेच प्रोजेक्ट्स मिळवून दिलेले असतात. अरे ऋषी, ये ना, मयंक बोलतो. सर, मी एक खूप मोठी गोष्ट सांगायला आलो, ऋषी बोलतो. तेच, खूप खुश दिसतोयस.
काय झालं जरा मला पण सांग. मयंक बोलतो, सर यावर्षीचं बिझनेसमॅन ऑफ द इयरचं अवॉर्ड डिक्लेअर झाले आणि ते अवॉर्ड आपल्या कंपनीला म्हणजेच तुम्हाला मिळाले. ऋषी बोलतो. मयंक खुश होऊन खुर्चीवरून उठतो. काय? हो सर, मी आताच मीटिंगमधून आलोय. ऋषी बोलतो तसा मयंकला खूप जास्त आनंद होतो. या अवॉर्डसाठी त्याने 3 वर्ष दिवस रात्र मेहनत घेतलेली असते. ऋषी ऑफिसमध्ये सगळ्यांना याची माहिती देण्यासाठी मीटिंग अरेंज करायला जातो. इकडे मात्र मयंक घरी आणि आई मंजिरीला कॉल करून याबद्दल सांगतो. मंजिरी आणि आई खूपच खुश होतात. ऑफिसचं काम संपवून मयंक घरी येतो. आज तो खूप खुश असतो. घरी गोड जेवण बनलेलं असतं. सगळे जेवून गप्पा मारत बसतात. आईला तिच्या मुलाच्या यशावर खूप अभिमान वाटत होतो. आईने मयंकचे सगळं कष्ट समोर बघितलेले असतात. मयंक रूममध्ये येऊन दुसऱ्या दिवशीची तयारी करत असतो. उद्या त्याला अवॉर्ड मिळणार असतं ना. मंजिरी त्याला मदत करायला येते. मयंक तिला चिडवायला उगाच बोलतो. जरा मस्त तयार होऊन गेलं पाहिजे ना. खूप मुलीसुद्धा येणार असतील उद्या तिथे. मग मुली येणार असतील तर काय झालं? मंजिरी विचारते. नाही म्हणजे तसं काही नाही. फक्त जरा इम्प्रेशन. मयंक बोलतो. तिथे जाऊन विसरू नको तुझं लग्न झालंय. काही जास्त तयारी करायची गरज नाही. मंजिरी बोलते. मयंकला मंजिरीचा चिडलेला चेहरा बघून खूप हसायला येतं. जा तू, मी नाही बोलत तुझ्याशी, मंजिरी बोलते. मयंक मंजिरीला जवळ घेऊन मनवतो. त्याच्या मिठीत असं पण किती वेळ तिचा राग राहिला असता. मयंकला अवॉर्ड मिळतो. या अवॉर्डमुळे त्यांच्या कंपनीला बरेच मोठे प्रोजेक्ट मिळणार असतात. आई घरी एक छोटी पार्टी अरेंज करतात. त्यांच्या मुलाला एवढं मोठं अवॉर्ड जे मिळालंय. यावेळी आई मनीषाला न विसरता आमंत्रण देतात. पार्टीच्या दिवशी सगळे मंजिरी आणि मयंकला विश करत असतात. कारण ही पार्टी मयंकच्या अवॉर्डसोबत मंजिरी आणि मयंकच्या अॅनिव्हर्सरीसाठी सुद्धा ठेवलेली असते. सगळे मयंकच्या टॅलेंटची, त्याच्या मेहनतीची तारीफ करत असतात. तेवढ्यात मनीषा येते. यावेळी आई आवर्जून तिचं स्वागत करतात. ती हसून बोलते, खूपच खुश दिसताय. आज कसली पार्टी? आमंत्रण दिलं पण पार्टीचं कारण नाही सांगितलं. हो, मुद्दाम नाही सांगितलं. सरप्राईज यू नो, आई बोलतात. बोला मग आता कसलं सरप्राईज? मनीषा विचारते. मयंकला बिझनेसमॅन ऑफ द इयरचं अवॉर्ड मिळालंय. त्यासाठी आहे ही पार्टी. आई बोलतात. काय? मनीषाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. हो, जरा कधीतरी न्यूज बघत जा. न्यूज बघितली असतीस तर एवढं शॉक व्हावं लागलं नसतं आज. आई बोलतात. मंजिरी पुढे येऊन मनीषाला बोलते. मनीषा, हा तोच मयंक आहे जो काहीही करू शकणार नाही असं तुला वाटत होतं. हा तोच मयंक आहे ज्याला कोणतंही नातं जपता येत नाही असं तू बोलली होतीस. मनीषा, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी दोष असतो. माझ्यातही आहे आणि तुझ्यातही आहे. पण दोष बाजूला ठेवून चांगल्या गुणांचा विचार करायचा असतो. मयंकला तुझ्या साथीची खूप गरज होती. तू त्याच्यातले दोष स्वीकारून त्याच्यासोबत उभी राहिली असतीस तर आज परिस्थिती खूप वेगळी असती. एनिवे, आता जिथे आहेस, ज्या कोणासोबत आहेस, त्या व्यक्तीच्या वाईट वेळेत त्याची साथ कधीही सोडू नकोस. वाईट वेळ निघून जाते पण माणूस ज्याने वाईट वेळेत साथ दिली त्याला कधीही विसरत नाही. आज मयंकने जे अवॉर्ड मिळवून तो एक खूप चांगला लीडर आहे हे प्रूव्ह केलंय. आणि माझ्या चेहऱ्यावरची स्माईल त्याचा उत्कृष्ट नवरा असल्याचं खूप चांगलं उदाहरण आहे तुला. तुला काय करायचं आहे ते तू ठरव. एवढे बोलून मंजिरी मागे फिरते. मनीषा तिला आवाज देते आणि बोलते. मला माझी चूक कळली आहे. जे झालं ते मी बदलू शकत नाही पण इथून पुढे मी नक्कीच असं वागणार नाही. मनीषा मयंक आणि आईची माफी मागून तिथून निघून जाते. पण आज ती खुश असते. आयुष्य जगण्याचा नवीन मंत्र घेऊन ती तिथून निघत असते. शिवाय आई आणि मयंकने तिला माफ केल्याने तिच्या मनावरचं ओझं कमी झालेलं असतं. इकडे मंजिरी आणि मयंकचा संसार सुद्धा बहरत असतो. त्या दोघांमध्ये आता तिसऱ्या कोणाची तरी चाहूल लागलेली असते. या नवीन आनंदामुळे ते दोघं खूप खुश असतात. जे नातं कोणताही बंधन असताना बांधलं गेलं होतं ते नातं आता सगळ्या बंधांच्या पलीकडे जाऊन बहरत असतं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.